बासर महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेजवळ गोदावरी नदीच्या काठी स्थापित असलेलं एक सुंदर आणि पौराणिक महत्त्व असलेलं गाव. श्री दत्तस्वरूप परमपूज्य नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि याच भूमीत घडला श्री गुरुचरित्रामधील मेरुमणी असलेला 14वा अध्याय. नरसिंह सरस्वती स्वामी आले आणि गुरुचरित्राचा जे मेरुमणी 14वा अध्याय आहे ते 14वा घडलेलं ठिकाण आहे. नरसिंह सरस्वती स्वामी जिथे ध्यान साधनेला बसले होते ती ही गुहा आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया श्री गुरूंचा सहवास लाभलेली ही गुरुकृपांकित भूमी. मंडळी नमस्कार. आजचा प्रवास होता मराठवाड्यातील नांदेड शहरापासून श्री क्षेत्र बासर पर्यंतचा. बासर क्षेत्र इथे असलेल्या ज्ञान सरस्वती मंदिरामुळे जनमानसात प्रचलित आहे. पण हेच बासर श्री गुरुचरित्रामधील 14व्या अध्यायाचे जन्मस्थान आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. साधारण 2 तासामध्ये आपल्याला नांदेड येथून बासर येथे पोहोचता येते. बासर हे गाव रेल्वे मार्गाने पण जोडलं आहे. बहुतांश ट्रेन या स्टेशनवर थांबतात. ज्ञान सरस्वती मंदिरापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे आल्यावर आपण पोहोचतो या स्वयंभू दत्त मंदिरामध्ये. परमपूज्य नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दृष्टांत संकेतानुसार श्री सद्गुरुदास महाराजांनी म्हणजेच प्रसिद्ध शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी 2012 साली हे पवित्र स्थान दृष्टिक्षेपात आणले. श्री गुरु मंदिर नागपूर प्रणीत हे दत्तधाम सध्या श्री नरसिंह सरस्वती सायदेव सेवा समिती या ट्रस्टच्या देखरेखीखाली आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला दर्शन घडते ते या पवित्र कल्याण पादुकांचे. मी मंदिरात पोहोचलो त्यावेळी श्री गुरुदेव दत्तांची आरती चालू होती. परमपूज्य नरसिंह सरस्वती स्वामी व श्री सायनदेव महाराज यांची पहिली भेट या स्थानीच झाली. या पवित्र स्थानाचे शोधकार्य व या मंदिराचा जीर्णोद्धार कसा झाला याबद्दलची माहिती मंदिरात आपल्याला वाचायला मिळते. या मंदिराशेजारीच आहे श्री नरसिंह सरस्वती मंदिर व पारायण कक्ष. या मंदिरात दर्शन घेऊन मनाला फार समाधान वाटलं. आपल्या माहितीमध्ये आणखी भर घालतात या पारायण कक्षात लावलेले वेगवेगळे छायाचित्र. या स्थानाबद्दल अधिक माहिती दिली येथील ट्रस्टचे अध्यक्ष श्री आनंदराव पाटील यांनी. तर आम्हाला थोडंसं या मंदिराबद्दल आणि या स्थानाबद्दल माहिती द्या. हो, हे जे स्थान आहे हे स्वयंभू एकमुखी दत्त आहे आणि इथं नरसिंह सरस्वती स्वामी आले आहेत आणि गुरुचरित्राचा जे मेरुमणी 14वा अध्याय आहे ते 14वा घडलेलं ठिकाण आहे. अच्छा. आणि ज्यावेळेस तटाक यात्रा करत करत नरसिंह सरस्वती या ठिकाणी आले, ज्यावेळेस पोटशुळाचा ब्राह्मण होता त्याला उदरव्यथा होती, ती गंगामध्ये प्राण त्याग करण्याकरता गेला होता. त्यावेळेस महाराजांनी त्याला पाहिलं. मग त्याच्या शिष्याला सांगलो बाबा त्याला बाहेर काढा, तू प्राण का देऊ शकतो. मग त्याला विचार तू का प्राण देत आहेस. त्याने मला मला पोटसुळ आहे आणि मी जेवलं की माझं पोट दुखते त्यामुळे मी काय करू राहून असं. त्याने तितक्यात काय म्हणजे जे सायदेव होते इथं जे यवनापाशी म्हणजे काय पटवारी करत होते तलाठी, पण त्यांनी त्याच वेळेस त्यांना दुसऱ्या दिवशी यवनापाशी जायचं होतं म्हणून त्यांनी नदीचं गंगेचे स्नान करून गंगेवर आले होते आणि महाराजाला पाहून त्यांनी सत्पुरुषातून दर्शन करता आले. त्यावेळेस नरसिंह सरस्वती स्वामींनी सायदेवला सांगितले बाबा तू या माणसाला तुझ्या घरी घेऊन जाऊन भोजन दे. त्याने म्हणजे भोजन खाल्ल्यानंतर ह्याचं पोट दुखते
पुन्हा मी भोजन त्याचं पोट ते पाप मी काय घेऊ, पण महाराज त्याच्यासोबत तुम्ही पण माझ्या घरी भिक्षाला या. आणि ते सायंदेवचा वाडा पण गावामध्ये आहे, ज्या ठिकाणी स्वामी महाराज गेले, ज्या ठिकाणी भोजन केले, पूजा त्यांची. मग त्या ठिकाणी त्यांची मिसेस ज्या काही नवरा बायको दोघांनी त्या महाराजाचं स्वामीचं षोडशोपचार पूजा केली. ती पूजा करून महाराज त्यांच्या भक्तीला पाहून प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणले तो काय पाहिजे ते माग. त्यामुळे काही नाही महाराज, मला उद्या यवनाला बोलणं आहे आणि यवन मला मारणार आहे, मला उद्या यवनापाशी जायचं. त्यावेळेस स्वामीने म्हणले तू यवनापाशी जाय, त्यानं तुला काही करू शकत नाही आणि तू जाऊन ये, पण मी इथं थांबतो. म्हणून या ठिकाणी नरसिंह सरस्वामी, आता वर तुम्ही मूर्ती पाहिलात नरसिंह सरस्वती, भारतात सगळ्या ठिकाणी नरसिंह सरस्वती मूर्ती बसून आहे, पण आमच्या इथे उभी आहे. कारण का सायदेव यवनापाशी जाऊन येईपर्यंत महाराज इथं उभे होते, म्हणून या स्थानी उभे होऊन महाराज मूर्ती उभी आहे. आणि महाराज ध्यान केलेले गुहा आहे, नरसिंह महाराज ध्यान केलेले ध्यान गुहा आहे, सप्तस्वर आहेत आणि हे मेरुमणी जे 14 अध्याय घडले हे ठिकाण आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथ व इतर धार्मिक पुस्तके येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या परिसराबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी मी आनंदराव पाटील काकांसोबत बाहेर आलो. सरस्वती स्वामी जिथे ध्यान साधनेला बसले होते ही गुहा आहे, तर आपण त्या गुहेमध्ये आता जाऊया. तेरावा आणि 14वा दोन अध्याय इथेच घडले. अच्छा, 13वा आणि 14वा. अच्छा, 13वा ब्राह्मणाचं जे आहे ना, कुठला उदरवेताचा ब्राह्मण जे आहे ना, इथलाच व्यासर परमेश्वर इथलाच होतो. बरं. गुहा पाहून झाल्यावर पाटील काकांनी मला इथे असलेले सप्तसूर दगड दाखवले. सप्तसूर जे आहेत मी ते दाखवतो तुम्हाला. थोडस जवळ येतो का, म्हणजे आवाज येईल आपल्याला. त्यानंतर मला काकांनी जीर्णोद्धारापूर्वीचं मंदिर कसं होतं व हे मंदिर कसं घडवलं याची माहिती दिली. येथील स्वयंभू एकमुखी दत्तगुरूंचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. श्री दत्त संप्रदायासाठी वेदतुल्य असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे जन्मस्थान पाहून मी धन्य झालो. तुम्हा सर्वांचा या पवित्र स्थानी भेट देण्याचा योग लवकर यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. परतीच्या मार्गावर जाण्यापूर्वी गावात असलेला श्री सायदेव यांचा वाडाही पाहिला. ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण त्याशी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जान अपमृत्यू काय करी. जय श्री गुरुदेव दत्त. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.